पप्प्या मी येताच काय झालंय? अरे तू असा अचानक हात ठेवल्यावर दचकल्यानंतर काय होईल? तुला माहिती ना इथं काय काम सुरू आहे ती? चांगल्या हळदीच्या ट्रक मध्ये आपण केमिकलची हळद मिक्स करतोय. ही जर राहायला कळलं ना जागेवर तिरडी बांधून आपली ती. ते तर खरं आहे म्हणा पप्प्या, पण आपण हे माल जिथं स्टोरेज केला ना तिथं आपण ही गाडी लोड करायला पाहिजे होती. जाऊ दे आता भरतोय ना इथं, जाऊ दे. पप्प्या लवकर करा, रान कृष्णा इकडे जायला लागलेत. ती यायच्या अगोदर गाडी लोड झाली पाहिजे. ए घ्या बघा का बसला तिकडं, जेवला सकाळी होय, घ्या लवकर उरका लवकर. चल उरका उरका उरका, चल लवकर. ए किती पळके खाली लवकर. ए घ्या घ्या पळक खाली घ्या. घ्या 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 या लवकर, चल घे खाली. झालं सगळं लोड ना, घ्या काढ दे. ए पकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राया. गुड मॉर्निंग. अजून आईंचाच विचार करतोयस ना? हे बघ राया, मला समजतंय, पण तुला हे कळतंय का की आत्यांचं आजी व्हायचं स्वप्न तुटलंय आणि आपल्याला ते दुःख नाही कळणार. त्याकनी त्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहे. तू त्यांना वाईट समजून घे की. आणि मला सांग, तू रागवल्यावर तुझा राग लगेच शांत होतोय? आम्हाला वाट बघत बसावे लागते तुझी राग शांत व्हायची. खरंय तुझं, आईला वाईच वेळ दिला पाहिजे. बघू आता तिचा राग कधी शांत होतोय. होईल की लगेच शांत होईल. मी बघितलंय, विधात्यांना राग जेवढ्या लगेच येतो ना तेवढ्या लगेच जातो बी. हो का? तू तर चांगलंच ओळखायला लागले की विधात्यांना. हा मग मी काय आत्ता येते विधात्यांच्या घरी? आता तर सून बनून आलीये. तो विश्वजित साहेबांना माल पाठवायचा होता, त्याची तयारी कुठवर आली? त्याची बिलं तयार झालीत, आता फक्त माल चेक करायचा आहे. नीट चेक करून पाठवायला पाहिजे. तू काय बी काळजी करू नकोस, मी स्वतः जाऊन समध्या गोष्टी चेक करीन आणि मगच लोड करीन. खात्री आहे मला. चल मी कामाला लागतो, तू माल चेक करून घे. ठीक आहे. ए चला भरा पटापटा माल. चला 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 चला. अरे पप्प्या कशाला काय करतोयस? चांगल्या हळदीचा ट्रक येतो. समजा बरोबर आहे तुझं, मला भीती वाटते लागा. कृष्णाला या 2 ट्रकची भानगड कळणार तर नाही ना? नाही कळणार पप्प्या, तू तिला लागा लय हुशार समजतोयस, तेवढी हुशार नाहीये ती. तुला पण माहिती किती हुशार आहे किती हुशार नाही ती. आपल्या दोघाला घरी बसवेल ती. आधीची गोष्ट वेगळी होती, पण आता ती रायाची बायको आणि या कारखान्याची मालकी नाही ही पण लक्षात ठेव. हीच तर अडचण आहे ना पप्प्या, मला तिला या कारखान्याची मालकीन उद्यायचं नाही. तू नको टेन्शन घेऊ, तू हळूहळू हा लोड कर ट्रक. तिला येऊ दे बघू दे, तू मुद्दाम हळूहळू ट्रक भर. तिच्या बी ध्यानात येईल की हाच ट्रक कंपनीला डिलिव्हरीला जाणार आहे म्हणून, आणि आपण तिच्याच हातनं चांगला माल पाठवायचा. संपला विषय. शपथच कसली भारी आयडिया आहे. म्हणजे तिच्याकडनं माल चेक करून घ्यायचा आणि ही माल हिथनं फक्त फाट्यापर्यंत जाणार आहे हे आपल्यालाच माहिती. तिथून पुढं आपण भरलेला केमिकलचा हळदीचा माल विश्वजित सरांच्या कंपनीला आपण पाठवणार आहे. करेक्ट पप्प्या, एकदा काय डिलिव्हरी झाली लाखात कमवू आपण. लाखात दोघं किती? लाखात. येते इकडे लक्ष असू. लवकर चला लोड करा, डिलिव्हरी वेळ झाली पाहिजे आज. पप्प्या ऋतिक, माल चेक केल्याशिवाय पुढे डिलिव्हरी होणार नाही. मला माल चेक करू द्या. या कृष्ण मॅडम, बघा ना माल. झाला का माल चेक करून? सही बाकी आहे, तुम्ही टेम्पो लावून घ्या.
ओके मॅडम. ए चला रे, फळके काढून घ्या लवकर. या. ऋतिक, केमिकलची हळद येते. पप्प्या, आपलं काय खरं नाही आता. सही केली म्हणजे वाचलो आपण. आता काय टेन्शन नाही. दादा जाऊ दे ट्रक. ए काढा गाडी लवकर. कृष्णा, ए कृष्णा. ए अगं ही काय ग, तिकडे कामगारांना पार्टी द्यायला निघायचं आपल्याला, तू ही काय करत बसलीस? अरे राया सॉरी, ती सीएच्या सेकंड टर्मची परीक्षेचे फॉर्म आले तरी तीच भरत होती. म्हणजे तू कारखान्यावर येणार नाही सोय? अरे यायची तर लई इच्छा आहे बघ माझी, पण काय करू, आज शेवटचा दिवस आहे फॉर्म फिल करायचा. आणि हे लई महत्वाचं आहे ना, त्यामुळे नाही जमणार रे यायला. अगं असं कसं चालेल? ऑर्डर पूर्ण करायला तू सगळ्यात जास्त मेहनत घेतलीस आणि तूच नाही म्हणतेस सोय पार्टीला. तिकडे कामगारांचं मन तरी लागेल का तू पार्टीत नसल्यावर? मला समजतंय र, पण काय करू, दुसरा पर्यायच नाही मला. ते काय का असं ना, फॉर्म पार्टी झाल्यावर बर. अरे राया, आणि खिडक्या कशाला लावून ठेवल्यात? गरम किती होतंय? अरे राया राया, खिडकी बंद कर. अरे खिडकी बंद कर लवकर. हाय का आता कळलं का तुला मी खिडकी आणि फॅन का बंद कर म्हणत होते ते? सॉरी. तुझा माझ्यामुळे उशीर होईल, तुला जायचा पट्टीशीचा. अगं नाही काय उशीर होत, तुझं तर मी काय ऐकतच नसतो. तुझ्याकडे 15 मिनिटं आहेत, लगेच आवर. हाय का आता, किती हट्टे आहेस रे तू. हा ठीक आहे येते, पण ऐक थोड्याच वेळ थांबेन बरं का, अगोदरच सांगून ठेवते. चालतंय, लगेच आवर मग. हा राया, ए राया, राया, हे बघ हे सगळं भरून ठेवलंय, आता घेऊन जा. हा नेतो. आई तू बी चल की ग सोबत. अरे नाही ना, माझं तिकडे काय काम, तुम्ही दोघं या. आत्या तुमचा राग गेला, तुम्ही रायाशी बोलायला लागला. मग लेख आहे तो माझा, त्याच्यावर जास्त दिवस नाही मी रागवू शकत. पण तू मला वचन दिलंयस हे विसरू नकोस. 1 वर्षाच्या आत आजी होण्याचं सुख देणार आहेस तू मला. काय हे कधी झालं? राया, आपण ह्या विषयाबद्दल नंतर बोलूयात, आत्ता नको हा विषय. हा आणि आत्या, माझ्या समद्या गोष्टी लक्षात आहे, तुम्ही काही बी काळजी करू नका, समद तुमच्या मनासारखं होणार आहे. वाईच वेळ द्या मला, आणि हे असं वर्षभरात सगळ्या गोष्टी पाहिजेत असा हट्ट करू नका. मी आयुष्यभर तुमच्या वचनाला बांधील राहायला तयार आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आत्या, अहो कुठं हरवलाय? आता कसं सांगू तुला, तू म्हणतेस मी आयुष्यभर बांधील राहील, पण मला तर तुझ्या आयुष्याचीच काळजी वाटायला लागली. आई अगं बोल की काहीतरी. नंतर बोलू आपण, या तुम्ही. ठीक आहे, चल कृष्ण. अनिल, ते डबे गाडीत ठेव रे. रोज सकाळी उठून कोणाचं तोंड बघते आम्ही, कोणाच ठाऊक जी विचार करते त्याच्या समजा उलटच घडतंय या घरात. मम्मी आता आणखीन काय झालं? आता अजून काय व्हायचं राहिलंय? त्या कृष्णीने रणजीचं सपान पुरं करायचं वचन दिलंय रणजीला. सपान? कसलं सपान?
इचकरंजीला आजीचं सुख द्यायचं सपान. पण नाही, मी हे सपान नाही पुरं होऊन देणार. ही सपान पुरं करायसाठी ती कृष्णी जिद्दी तर राहिली पाहिजे. ती जिवंत राहणार नाही, ती जिवंत राहणार आहे असं म्हणत म्हणत तू म्हातारी होशील. ऋतिक, मम्मी चिडू नकोस. किती झालं तू हे बोलतेस ती जिवंत राहणार नाही म्हणून? एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला तरी पण तिची ती राहिली का नाही? मला तर वाटतंय त्या गुरुजीने आपल्या सगळ्यांनी येड्यात काढले. मम्मी ती काय मरत नाही लवकर, देवीशी सोडून. म्हणजे बोलशील परत असं? अगं बोलशील मम्मी, अगं बाळ्या जिबाच्या. मम्मी किती मारती अगं, मोठा झालोय मी आता. मग काय पूजा करू का तुझी? इथं आईला मदत करायची सोडून अशुभ अशुभ बोलतोयस वीर. आणि काय र लय तोंडवर करून बोलला होतास की आजच्या दिवसच काम कर, उद्यापासून महाराणी सारखी राहशील आणि ती कृष्णी बसेल काम करत. काय झालं र त्याचं? तिथं सकाळ धरणं पुऱ्या लाटून लाटून माझं कंबारड गेलं आणि ती कृष्णी बसली की पार्ट्या करत. मम्मी तुला बोललो ना मी, ऋतिक एकदा बोलला की विषय संपला. तू नको टेन्शन घेऊ, तुला बी पार्टी करायला देईल मम्मी चान्स. आणि ती कृष्णी तुझ्या हाताखाली काम करेल, हा शब्द आहे आपला. असं काय करणार आहेस तू? ती तुला लवकरच कळेल मम्मी. झाली हिरोची एंट्री झाली. आता सुरू होणार खरा पिक्चर. आला राया आला. बोल की ग. बोल की काय? चौथ्याहून तू एक फोन करू नकोस. लग्न झाल्यापासून पाकी विसरलीस का आम्हाला? ही शक्य तरी आहे का ग मामे? अगं ते सीएच्या परीक्षेचा फॉर्म भरला ना आणि लवकरच परीक्षा येते त्यामुळे अभ्यास करत बसलेले आणि 2-3 दिवस झालं डोक्यात समजी तीच गडबड आहे त्यामुळे फोन करायचा राहूनच गेला. बर असू दे. ही बघ तुम्हाला फोन नाही केलास तरी बी चालत, पण तुझं सीए व्हायचं स्वप्न पूर्ण कर पोरी. चांगला अभ्यास कर. आपलं स्वप्न मामे मला माहित आहे. माझ्या संग तू पण मी सीए व्हायचं स्वप्न बघितलंय आणि तू काय बी काळजी करू नकोस. ही तुझी कृष्णी आहे ना, तुझं स्वप्न पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणार. मामे मी तुला नंतर फोन करते, आता अभ्यास करते. काय रे काय झालंय? की मी तुला विचारायला पाहिजे ते काय केलंस? हा ह्यो माल तू चेक केलायस ना आणि तुझीच सही आहे ना? होय मीच चेक केलाय आणि माझीच सही आहे. पण एवढं चिडायला काय झालंय? काय माल बिल कमी पडलाय का? माल कमी नाही पडला, भेसळ असलेला माल गेलाय त्यांच्या कंपनीला. काय? ही शक्यच नाही. अरे मी स्वतः प्रत्येक पोतं चेक केलं होतं. मग तरी बी ही चूक कशी झाली? तुझ्या हलगर्जीपणामुळे विश्वजित सर मला आणि कंपनीला किती बोलल्यात याचा तू विचार बी करू शकत नाहीस. तुझ्या एका चुकीमुळे भाऊसाहेबांवरचा कंपनीवरचा विश्वास उडालाय त्यांचा. बाहेर मार्केटमध्ये जर ही सगळं कळालं तर काय इज्जत राहिली भाऊसाहेबांची? आणि तुला चांगलंच माहित आहे मी एक वेळ कंपनीचं झालेलं नुकसान कष्टानं भरून काढीन, पण भाऊसाहेबांची मान खाली गेलेली मी अजिबात खपवून घेणार नाही. अरे राया पण मी काय एक शब्द बोलू नकोस. तू स्वतःला लय हुशार समजत होतीस ना? मग हे माल चेक करताना कुठं गेली तुझी हुशारी? तुला काय वाटलं तू या घरची सून झालीस म्हणजे तुझ्या सगळ्या चुका माफ होत्याल? असा घमंड असेल ना तर विसरून जा. मी कारखान्याच्या बाबतीत कुणालाही माफ करणार नाही. काय बोलतोयस तू हे राया? हा मी या घरची सून असण्याचा आणि माझ्या कामाचा काय संबंध आहे? मी कामात एक वेळ चुकू शकते पण मी चुकीचं काम कधीच करणार नाही. आणि आजवर माझ्या कामात मी कुठल्याच प्रकारचा हलगर्जीपणा केलेला नाहीये. तुला जितकी कारखान्याची काळजी आहे ना तितकीच मला बी आहे. तू जितका भाऊसाहेबांच्या इज्जतीचा विचार करतोस ना तितकाच मी बी विचार करते. माझं माझ्या मामा मामींवर जितकं प्रेम आहे ना
तितकंच कारखान्यावर बी माझं प्रेम आहे. आणि मी स्वतः माल चेक केला होता. तुला एवढंच वाटतं ना, तर मी आत्ताच्या आत्ता विश्वजित सरांकडे जाते आणि पुन्हा माल चेक करते. काय बी उपयोग नाही त्याचा. त्यांनी आपल्या कंपनी सोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलंय. भाऊसाहेबांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतलाय, आपल्या कंपनीवरचा विश्वास उडालाय असं म्हणाले ते. आणि ही सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय. हो ना, मग मलाच विस्तारू दे समजा. मला जाऊन बघू तरी दे नक्की काय झाले ते. आता वेळ निघून गेली. तू माल पाठवतानाच या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे होतीस. ही जी काय झालंय ना, त्याला तू जबाबदार आहेस, फक्त तू. त्यामुळे यापुढे तू अजिबात कारखान्यात पाय ठेवायचा नाहीस. मी तुला कामावरनं काढून टाकतोय. राया चांगलाच भडाकलाय. पिक्चर आत्ताशी रंगात आलाय. नाही कारखान्यात काम करायची हौस होती ना, आता कर काम. आता मी महाराणी होणार. आता कसं वाटतंय? हो सर, पोचते बघा, अर्ध्या तासातच पोहोचीन. घेतलेच समजे डॉक्युमेंट. फक्त मला सांगा अजून कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत का? नाही म्हणजे यासाठी विचारते, परत डॉक्युमेंट राहिले तर वर्ष व्हायला जायचं हो माझं. हा चालते चालते येते. अरे देवा, काय करू? काय झालं गुली मावशी, तब्येत बरी नाही का काय? तुला काय दिसेनावी? मी काय मज्जा म्हणून आरडत्यावी इथं. लय डोसकं ठणकतंय माझं, लय कणकणी आल्या, काय सुधारणा झालंय बघ. अहो मग इथं कशाला बसायचं, झाकी जाऊन रूम मध्ये आराम करा, जावा. मी आराम केल्यावर घरात एवढा मोठा पसारा पडलाय, तो कोण आवरणार? रंजी गेल्या बाहेर, त्यात कापड धुवायची मशीन बी बंद पडल्या, कापड बी धुवायची पडल्या ती. आणि एवढा मोठा भांड्याचा योट पडलाय, ती कोण घासणार? तू घासणार आहेस मी तवा? नाही नव्हता. तू साहेबीन बनून जाशील बाई बाहेर. कशाला उगाच कोरडी विचारपूस करतेस? गुली मावशी तुम्ही आराम करा, मी एक काम करते. माघारी आले ना काम करून की मग समद काम करते. माग आल्यावर कर. अंतवर काय माणसासनी असंच घाणीत राहून दिवी, म्हणजे घराचा समदा उकिरडा होईल. आणि समधी माघारी आली की मलाच बोलतील. राहून दे बाई, बघितली तुझी माणुसकी कसली आहे ती. तुझा माझी मी करते समद. जाता जाता एक काम कर, ती फुलदाणी उचल आणि घाल माझ्या डोसक्यात, म्हणजे माझं डोसकं तरी दुखायचं राहील. अहो असं काय बोलताय गुली मावशी? ज्याचं दुखतं का नाही त्यालाच कळतं बाई. राहून दे, माझं असलं डोसकं दुखतंय का नाही असं वाटतंय उठावन भीतीवर नुसतं डोसकं आपटून घ्यावं. मी डोसकं आपटते. अहो असं काय करताय? अहो आणखीन त्रास होईल ना तुम्हाला. हा इकडे इकडे बसा, इथं बसा, इथं बसून आराम करा, मी समधी काम करते. अरे देवा, आज शेवटचा दिस आहे ना ह्यो कागद जमा करायचा. आता बघतीच मी कशी जमा करते असते. होताय भेंडी आहे का? नाही दादा, कांदा नाही. लसूण नाही आहो. नाही वय कायच. मग शेपू आहे का? बघते. ह्याच शेपूची जुडीत आहे का? का हो मम्मी, तुमच्याकडे नाही वय? नाही. दादा घ्या की तिच्याकडनं. चला येऊ द्या, येऊ द्या, चला येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, चला येऊ द्या, चला भाजी आली, भाजी आली, चला या लिस्ट घेऊन.
काय ग असत आहे, आज भाजी घ्यायला नाही आली? काय करता दादा, माल मागवायला तेवढं पैसे तरी पाहिजेत ना. मी काय लगेच पैसे मागतोय? आज धंदा करताय का तुम्ही? चला माल घ्या आणि नंतर द्या पैसे मला. तुमचं लई उपकार झालं दादा. मला आणखीन एक मदत करता का? बोला की. अहो, कर्जापायी घर गहाण टाकले, त्यासाठीच पैसा वाचवते. माझ्यासाठी कुठं काही काम असेल तर बघता का? म्हणजे इथलं काम झालं की मी तिकडे जात जाईन कामाला. तसं एक काम आहे, पण तुम्हाला सांगायचं. अहो, काय झालं सांगायला? सांगा की, मी पाहिजे तेवढं कष्ट करायला तयार आहे बघा. मित्राच्या शेतावर शेतमजुरीचं काम आहे, 300 रुपये रोजानं. हवं तर तुमच्यासाठी 400 रुपये करायला होतो. चालेल दादा, तुमचं लई उपकार होतील बघा. ठीक आहे, त्याशी बोलून मी सांगतो तुम्हाला. लई उपकार झालं दादा. अहो आशाताई, घरातल्या माणसांचा काय उपकार मानायचे असतात होय? दादा म्हणताय तुम्ही मला, आपण ना एकमेकाच्या कामाला येणार तर कोण येणार? चला घ्या त्या भाज्या. होय. एवढी भांडी? रोज तर एवढी भांडी नसतात. सरांना तर सांगितलं अर्ध्या तासात पोचीन म्हणून. आता एक खुदी उरकायचं. पटतेशी उरकून टाकते. देवा, मामे, तुझं स्वप्न आता नाही पूर्ण करता येणार मला. मला ही परीक्षा नाही देता येणार ग. तू किती आस लावून बसली असशील ना ग. माझी कृष्णी सीए होणार आणि मी साधा तुला एवढा आनंद पण देऊ शकली नाही ग. लय रडत बसू नको. तुझं डॉक्युमेंट जमा झाल्यात, तू परीक्षा देऊ शकते. ही तर माझं हॉल तिकीट आहे. म्हणजे मी परीक्षेला. ते समजा जाऊ दे, तू हे समजा कसं केलंस? त्यांनी तर डॉक्युमेंट घेणार नाही असं सांगितलं होतं ना. काय केलं, कसं केलं, त्याचं तुला काय करायचं आहे? तुझं काम झालं ना, मग विषय संपला. राया, तू आज माझं लई मोठं काम केलंयस बघ. मी ही परीक्षा दिली नसती ना तर माझे 6 महिने असेच वाया गेले असते बघ. आणि माझ्या अभ्यासाची लिंक बी तुटली असते आणि माझं अभ्यासावरनं मनच उडालं असतं बघ. पण तू आज माझं लई म्हणजे लई मोठं काम केलंयस. थँक्यू राया. मी फ्रेश होऊन आलो. मनानं जितका आळवाय तितकाच राग आहे नाकार साहेबांच्या.
पण आज समद माफ आहे तुला. ह्या अजून कसं आला नाही ते? एवढ्यात यायला पाहिजे होतं. आजकाल लयच उशीर करायला लागलेत यायला. अरे हो आलोय. माझी उशीर झाला की लगेच फोनवर फोन करायचं. वायच उशीर झालाय वे. हा वाजल्यात बघितलं का किती? आणि काय हो, गेले काही दिवस बघते मी, तुम्ही रोजच उशीर येताय घरी. काय करत काय असतं? असे लगा माणूस कटून आलाय, त्याला पाणी बिणी काय इसरायचं सोडलं नसतं. प्रश्नावर प्रश्न इसरून त्याच्या तोंडाचं पाणी पळावतीया. आणते पाणी. लयच काम असतं का हो नव्या नोकरीमध्ये? काम मला कसलं काम? आला का गेल्या सुपरवायझर मला बघितल्या उभा राहतो. पावसाबाची माणसं म्हणून त्याला लय अप्रग वाटतं. ऑफिसात सुद्धा एसी आहे, तिथं बसून खुर्चीवर नुसता आडरी सोडतो मी. पाणी मागा, चहा मागा, कॉफी मागा, दुसऱ्या मिनिटाला हजर. बरं झालं दारू पित नाही, तर दारू सुद्धा आणून दिली असती त्यांनी मला. लावाच तुम्ही दारूला हात, मग बघते तुमच्याकडं. जेवायला वाढलंय, जेवून घ्या. अगं हो, काय काय जेवणानंतर असे एका जागेवर खुर्चीत बसून माझी पाटले दुखते. बस दाबून देते का? बर झोपा तुम्ही. हवं आज काय भाजी घेतली बघा व्यापाऱ्याकडनं. मुकादम दादा म्हणलं नंतर पैसे दिले तरी चालते. कसं असतं ना, आपण नीट वागलो, नीट राहिलो तर देव कुठं ना कुठं तरी आपल्याला मदत नक्कीच करतो. ह्याच्यावर माझा विश्वास बसलाय बघा. आणि ती मुकादम दादा माझ्यासाठी दुसरीकडे काम बी बघतो म्हणले ती. म्हणजे मग मंडईतलं काम झालं ना, मी तिकडे कामाला जात जाईल. दोघांच्या पैशातनं लवकरच आपलं सगळं कर्ज बी फिटेल बघा. आत्ता हे झोपलं बी लगेच. एशी मध्ये बसून एवढं कसं काय थकलंय? थकलं असते, करू दे आराम. एवढं कसं काय शर्ट मळलं यांचं? नक्की काय काम करते ती? थांबा साहेब, मला थोडं बोलायचं होतं तुम्हाला. बोला की, काय झालं? सगळं ठीक आहे ना? माफ करा साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण समजा ठीक नाही. काय झालं नक्की? तुम्हाला पगार कमी पडतोय का? पैशाची गरज आहे का तुम्हाला? नाही, मला माझ्यासाठी काय बी नको आहे. कारखान्याची चिंता वाटायला लागली बघा. म्हणजे? मला माहित आहे, मला बोलायचा काय बी अधिकार नाही, पण तुम्ही जसं आम्हाला घरातल्यासारखं मानता तसंच आम्ही कारखाना म्हणजे आम्ही दुसरं घर मानतो. आणि या घरात गडबड सुरू असताना मी शांत कसा राहीन साहेब? गडबड? नक्की कसली गडबड? आजकाल ट्रक मधनं माल बाहेर जातोय आणि आत येतोय, पण ते कुठलं आहे कायच कळून झालं. त्याची कुठली नोंद ठेवली जात नाही. मागं कारखान्यात जी काय झालं त्यासाठी तुम्ही कृष्णाला जबाबदार धरलं, पण मला नाही वाटत बघा त्यात त्यांची चूक असेल. ते बघा बाबा,
तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल, पण माणूस चांगला असणं वेगळं आणि काम चुकीचं करणं वेगळं. पण तुमचं खरं आहे साहेब, पण गरीब माणूस फक्त कष्ट करू शकतो, बेईमानी नाही. कृष्णाला परत आणा साहेब, फार पोरगी चांगली होती. तिला एवढी मोठी शिक्षा नका देऊ. अहो तिला यात कुणीतरी फसवलंय साहेब. काही विचारू नकोस बाई म्हणते. त्या सीएचा परीक्षेचा फॉर्म मी कसा भरलाय ना माझ्या जीवाला माहिती. अवकाळी पाऊस पडत असताना शेतकऱ्याला कशी भीती वाटते पिकं वाहून जायची, तशी मला भीती वाटत होती माझे वर्ष वाया जायची. त्यांनी जर माझे डॉक्युमेंट घेतले नसते की नाही तर मला 6 महिने थांबावं लागलं असतं तसंच. अगं मग भरला कसं सांगतो? अगं सांगतेय काय, ती सर मला नाहीच म्हणले होते. मी पर आशा सोडून दिलेल्या. असं वाटत होतं माझं सगळं संपलं बाई म्हणते. पण इतक्यात राया आला माझं हॉल तिकीट घेऊन आणि त्यानं काहीतरी करून माझे समजे डॉक्युमेंट जमा केले. अगं काय सांगतेस कृष्णे, तू लय लकीस बघ, तुला रायासारखा नवरा मिळालाय. बरं आता अभ्यासाला लाग. आम्हा समजासने तुला सीए झालेलं बघायचंय. आता कुठनं अभ्यासाला लागू म्हणते. त्या अभ्यास करायला पुस्तक बी पाहिजेत की. किती महाग आहेत का ती पुस्तकं. नाही बाई माझ्याकडे तेवढे पैसे. अगं मग रायाकडनं घे की. नाही, मला जी करायचं आहे ना ती माझ्या हिमतीवरच करायचं आहे. बरं एक काम कर, तू ना मामा मामीकडनं घे पैसे तात्पुरतं. नको, मला मामा मामींची ओढ आता ना आधीच बघवना झाली बघ. आणि माझ्या शिक्षणासाठी म्हणल्यावर ती लगेच कर्ज काढतेली आणि तीच नकोय मला. मामी तू मिनटे, मी तुला नंतर फोन करते. हा काळजी घे. वाटलं ना तुम्हाला असं परक करशील. तुझं लगीन झाल्यानंतर आम्हाला एवढं अंतर देशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं कृष्णे. मला हे अजिबात आवडलं नाही. आता मी काय केलंय? तुला पैशांची गरज होती, तू एका शब्दानं बी मला काही बोलली नाहीस. हा, पैशांपायी तू एवढं मोठं एसी व्हायचं स्वप्न धुळीत मिळवणारच वेगळं. अगं असं काही नाहीये, पण ते पण बिन काय नाही. जर मी जिद्दी आहे तर तुझं शिक्षण थांबून देणार नाही. तुला जी काय पुस्तकं पाहिजेत ती मी तुला घेऊन देते. चल माझ्या संगत. तू पहिली इकडे या. बस बरं पहिली इथं. अगं हे बघ, माझा पगार झाला की नाही मग मी पुस्तकं घेईन. आता मला काय बी गरज नाही बघ पुस्तकांची. आणि असं बी त्यांच्या वाचून आता माझं काही अडणार नाहीये, त्यामुळे नंतरच घे. तू खरं सांगतेस ना कृष्णे? होय ग बाय माझे, तू नका काळजी करूस. बरं मला हे सांग, आज कशी काय आठवण काढलीस का तुझ्या कृष्णेची? अगं तुझ्या आवडीची खीर बनवली होती, तीच घेऊन कारखान्यावर गेले होते. तर कळलं की तू तिकडे नाहीस. काय झालं ग, आज कामावर का नाही गेलीस? अगं बघतेस नव किती अभ्यास आहे मला, म्हणून आज सुट्टीच घेतली बघ. पण अभ्यासासाठी सुट्टी घेतलीस आणि तुझ्याकडे पुस्तकच नाहीत. कसं करणार आहेस अभ्यास तू? हा, तू आधी चल माझ्या बरोबर, तुला सगळी पुस्तकं घेऊन देते मी. अगं मामे खरंच नको. कृष्णे माझं ऐकणार आहेस की नाही तू? जर का तू माझं ऐकलं नाहीस ना तर इथून पुढे पाय बी ठेवणार नाही मी इथं. अगं चल आधी. अगं चल. अगं अगं ऐक तरी. हा ते घ्या व्यवस्थित पोत लावून. नीट लावा थापे, नाहीतर वरचं सगळं खाली पडायचं परत. ए पोती लावू नको. काय झालं राया? मला हे सगळा माल चेक करायचा. सरक बाजूला. ए थांब तिथंच. सरक. अरे कशाला उचकटते पोती? हे मी आधीच करायला पाहिजे होतं. अरे पण राय एवढं चिडायला काय झालं? अरे चिडू नको तर काय करू? ही कारखानं मी माझ्या कष्टानं उभा केलेत. आणि तुम्हाला दोघांना बी माहिती, मला खोटेपणा अजिबात आवडत नाही. विधात्यांच्या कारखान्याची हळद ही शुद्धच असणार असा लौकिक होता आपला. मग ह्या कारखान्यातून भेसळवाली हळद गेलीच कशी? मुळात ती इथं आलीच कशी? अरे राया मला नाही वाटत की आपल्या कारखान्यात ही भेसळवाली हळद बनत असेल म्हणून.
हे काय? ही हळद कुठून आली? कोण आहे हो? हा?